हॅलो फ्रेंड्स, आता आपण डे 6मध्ये बघूया. तर तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे. तर डे 6मध्ये त्यांनी काही नाही, फक्त म्हणजे इफ अँड देनमध्ये लिहायचं आहे किंवा एखादं प्रूफ करायचं आहे असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे नाही आहेत, पण त्यासाठी काही तुम्हाला टर्म्स लक्षात घ्यायला लागतील. तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय बघा. जर कंडिशन स्टेटमेंट म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे, तर कंडिशनल स्टेटमेंट कधी जर ते इफ आणि देन या फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार. ओके, जर एखादं सेंटेन्स असेल आणि म्हणजे एखादं वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये इफ आणि देन हे दोन शब्द आले तर त्याला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. ओके, एकदम सिम्पल. आता समजा जर आणि तर या गोष्टींमध्ये आपल्याला एखादा आपण सेंटेन्स लिहितो म्हणजे इफ आणि देन. ओके, तर ते कसं लिहायचं किंवा ते मॅथमॅटिक्सली आपण कसं, तर जरला आपण डंट म्हणतो. ओके, जरला, आणि तरला काय म्हणतो कॉन्सिक्वेंट. ओके, तर आता बघा, इफ नंतर जे काय येतं किंवा इफ नंतर जो काही पार्ट येतो मॅथमॅटिक्समध्ये तर त्याला आपण गिवन पार्टसुद्धा म्हणतो, म्हणजे तो ॲन्सिडंट झाला. ओके, आणि देन नंतर म्हणजे जो पार्ट आपल्याला प्रूफ करायचा आहे तो कॉन्सिक्वेंट झाला. ओके, देन नंतर जो पार्ट येणार आहे तो त्याला द पार्ट टू बी प्रूव्ह असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, आणि कन्व्हर्स करा म्हणलं, एखादं स्टेटमेंट कन्व्हर्स करा म्हणजे काय करा, तर उलटं करा. म्हणजे कसं, इफ आणि देन असेल तर पहिल्यांदा देनचं सेंटेन्स येणार आणि नंतर मग इफच्या आधी काय आहे ते लिहायचं. म्हणजे जर असं असेल तर डॅश डॅश इफ, तर म्हणजे कसं आपण लिहू शकतो की पहिल्यांदा इफ असेल, इफ नंतर जो काही पार्ट येतो तो आधी लिहायचा आणि देन नंतरचा जो पार्ट असेल तो नंतर लिहायचा. ह्याला म्हणायचं कन्व्हर्स स्टेटमेंट. पहिलं समजलं कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ आणि देनमध्ये जर सेंटेन्स आलं मॅथमॅटिक्सचं तर त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. ॲन्सिडंट म्हणजे इफ नंतरचा जो पार्ट आहे तो त्याला गिवन पार्ट पण म्हणू शकतो आपण. कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतरचा पार्ट, त्याला पार्ट टू बी प्रूव्ह असं सुद्धा म्हणू शकतो. आता थेरम्स म्हणजे काय, जर मॅथमॅटिक्समध्ये जर प्रॉपर्टीज असतील काही तर त्या लॉजिकली प्रूव्ड केलेल्या असतात. तर त्या प्रूव्ह केलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण थेरम्स असं म्हणतो. तर तुमचं पहिलं न्यूमरिकल काय आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे. ओके, इफ आणि देन कधी वापरायचं आपल्याला किंवा कुठं वापरायचं हे जर समजलं तर तुम्ही हे इझिली लिहू शकता. ओके, आता त्यांनी काय दिले, ऑपोजिट्स अँगल्स ऑफ सायक्लॅकिक क्वाड्रिलॅटर आर सप्लिमेंटरी. आता तो क्वाड्रिलॅटर दिलेला आहे त्याचं सप्लिमेंटरी आहेत का किंवा सप्लिमेंटरी तो असू शकतो का असं लिहायचं आहे. आता हे इफ आणि देन कुठं वापरायचं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता इथे दोन आपल्याला तुम्ही लक्षात घ्यायचं की ह्याच्यात काय दिलेलं आहे की ऑपोजिट अँगल्स दिलेले आहे म्हटल्याने. ओके, क्वाड्रिलॅटरलच्या सप्लिमेंटरी असू शकतात का. आता हे ऑपोजिट अँगल्स आणि क्वाड्रिलॅटरल हे मी दोन पार्ट केले. आता इफ कधी वापरायचं, इफ गिवन सायक्लॅक क्वाड्रिलॅटरल जर चौकोन दिलेला आहे तो म्हणजे चौमुखी चौकोन जो काही आहे तो. ओके, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल स्क्वेअर देन द ऑपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे त्याच्या ज्या काही ऑपोजिट्स अँगल्स आहेत ते क्वाड्रिलॅटरल किंवा सप्लिमेंटरी असू शकतात असं यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इफ आणि देन फक्त इथे यूज केलेलं आहे. राईट द कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. कन्व्हर्स म्हणजे उलटं लिहायचं आहे. द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. रेक्टँगलचे डायगोनल जे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत का किंवा कसे असतील हे लिहायचं आहे. मग इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट म्हणजे उलटं करून लिहिलं आहे. द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. म्हणजे तो क्वाड्रिलॅटर काय असू शकतो, तो रेक्टँगल असू शकतो. कॉन्व्हर्स म्हणजे सेम इफ आणि देन वापरलं पण उलटं करून लिहिलं. म्हणजे द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर क्वाड्रिलॅटरचं मी खाली लिहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे राईट द गिवन पार्ट अँड द पार्ट टू बी प्रूव्ड इन द फॉलोइंग स्टेटमेंट. आता यांनी काय दिलेलं आहे, एक त्यांनी दिलेलं आहे, इफ ऑल साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. जर एक त्रिकोण दिला असेल तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान असतील तर त्याची तिन्ही कोण समरूप असतात हे सिद्ध करायचं आहे. ओके, मग आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, तिने दिलेलं आहे तीन. समजा फॉर एक्झाम्पल मी इथे एक ट्रायंगल कन्सिडर केला, त्यांनी दिलेलं आहेत की तिन्ही साईड्स म्हणजे AB, BC आणि AC ह्या साईड्स समरूप आहेत. म्हणजे काय, सेम आहेत. ओके, म्हणून मी गिवन काय, AB कॉन्ग्रंट साईड BC, BC कॉन्ग्रंट साईड AC.
ए बी, बी सी आणि ए सी या कॉन्ग्रंट साईड आहेत हे त्यांनी गिवन म्हणजे दिलेलं आहे, प्रूव्हमध्ये दिलेलं आहे. ओके, आता प्रूव्ह काय करायचं आहे, तर याचे ज्या ट्रायंगलचे तिन्ही जे काही अँगल आहेत म्हणजे कोण आहेत हे समरूप आहेत का, कॉन्ग्रंट आहेत का, तर तीन बाजू जर समान असतील तर त्याचे तिन्ही कोण हे समरूप असतात. म्हणून अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी कॉन्ग्रंट अँगल सी, हे झालं तुमचं प्रूव्ह. त्याच्यानंतर फोर्थ आहे ड्रॉ अ फिगर शोईंग इन्फॉर्मेशन अँड राईट गिवन पार्ट अँड द पार्ट टू बी प्रूव्ड. गिवन काय दिलेलं आहे ते लिहायचं आहे आणि प्रूव्ह काय करायचं आहे ते लिहायचं आहे. जर 2 इक्विलॅटरल ट्रायंगल असतील आर सिमिलर ट्रायंगल, जर 2 इक्विलॅटरल ट्रायंगल असतील तर ते सिमिलर आहेत का हे दाखवायचं आहे. मग त्यांनी आपल्याला गिवनमध्ये काय दिलेलं आहे तर फॉर एक्झाम्पल ए बी सी आणि पी क्यू आर हे 2 ट्रायंगल घेतले, हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. इक्विलॅटरल म्हणजे समभुज म्हणजे समान बाजू, म्हणजे ए बी, बी सी आणि ए सी ह्याला या बाजूला समान ही, या बाजूला समान ही आणि या बाजूला समान ही. म्हणून त्यांनी गिवनमध्ये काय ए बी सी ट्रायंगल पी क्यू आर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 2 ट्रायंगल समान आहेत. तर प्रूव्ह काय करायचं आहे तर समरूप किंवा एकरूप आहेत हे दाखवायचं आहे. म्हणून मग ट्रायंगल ए बी सी एकरूप ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो तर सिमिलर ट्रायंगल. ओके, ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, हा झाला तुमचा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ अँगल्स इन लिनियर पेअर्स आर कॉन्ग्रंट देन ईच ऑफ देम इज राईट अँगल. जर आता ह्यानी बघा काय दिलेलं आहे तर गिवन. ओके, जर अँगल्स लिनियर पेअर म्हणजे एक लाईनमध्ये समजा 2 अँगल्स आहेत. ओके, 2 अँगल्स आहेत, मग हा एक आणि हा एक अँगल. ओके, तर काय म्हटलेलं तर त्यांनी फॉर एक्झाम्पल एक लाईन ड्रॉ केली, त्यानंतर एक अँगल ड्रॉ केला, त्यानंतर ए बी सी आणि ए बी डी हे 2 अँगल इन लिनियर पेअर ड्रॉ केले. मग ए बी सी अँड अँगल ए बी डी आर द लिनियर पेअर अँगल असं लिहू शकतो. आता लिनियर पेअर अँगल आहेत, मग त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की लिनियर पेअरमध्ये आहेत, पण ते कसे आहेत कॉन्ग्रंट आहेत. म्हणून मग काय लिहिलं अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल ए बी डी, म्हणजे हा आणि हा अँगल आपण कॉन्ग्रंट आहे हे त्यांनी दिलेलं आहे, म्हणून हे आहे असं लिहिलेलं आहे. तर प्रूव्ह काय करायचं आहे तर अँगल ए बी सी, आता हे एक रेषीय आहेत म्हणजे लिनियर पेअर आहेत आणि वरती कॉन्ग्रंट आहेत. म्हणून मग काय झालं अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल ए बी डी इज इक्वल टू 90 डिग्री, हे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, डे 6 कंप्लीट तुमचा झालेला आहे. थँक्यू.